नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, त्या मी कट करून घेतलेल्या आहेत. कॉलीफ्लॉवर, शिमला, बीटरूट आणि मटर घेतलेले आहेत आणि एक बटाटा आहे, ते पण पील करून कट करून घेतलेले आहेत. या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण याला 4 शिट्ट्या काढून घेऊया. तर भाज्या आपल्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता या भाज्यामधील पाणी आपण काढून घेऊयात पहिलं, म्हणजे भाजी चांगली असं मॅश होईल, त्यासाठी पाणी पहिलं आपण काढून घेतलेलं आहे. आपल्याला जेव्हा भाजीला पाणी लागणार आहे थोडंसं सैलसर भाजी करण्यासाठी, तेव्हा आपण हेच पाणी यूज करणार आहोत. आता मी हे साईडला पाणी ठेवून देते आणि हे आपली भाजी चांगली मी असं मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता थोडं जाडसर प्रमाणातच मी ठेवलेली आहे. तुम्हाला अजून बारीक करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करून झालेली आपली भाजी. आता मी एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे. तेल यासाठी की आपलं तूप ते आहे ते जळू नये म्हणून. तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर पण वापरू शकता. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये लसूण टाकून घेऊयात. लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, लसणाचा फ्लेवर छान येतो यासाठी. कढीपत्ता टाकून घेऊयात. आता आपण यामध्ये कांदा टाकूयात. कांदा आणि लसूण आपल्याला तेलामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. कांदा आणि लसूण छान तेलामध्ये ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये मी टोमॅटो टाकते. टोमॅटो आणि कांदा आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत तेलामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे, पूर्णपणे झाला नाही. तर आपण या स्टेपला आपण सगळे मसाले टाकून घेऊयात यामध्ये. इथे मी हळद, मीठ, पावभाजीचा मसाला आणि लाल तिखट टाकून घेणार आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे छान आपले हे सगळे कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले तेलामध्ये छान शिजले गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आता आपण या स्टेपला ज्या आपण भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि मॅश करून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत. हे सगळं आपण टाकून मिक्स करून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने. आणि याला आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. तुम्ही यामध्ये गाजर पण टाकू शकता, मी टाकलेलं नाहीये. आणि थोडंसं सेलसर पाहिजे त्यासाठी मी जे आपण भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहेत, जे पाणी आपण साईडला काढलं होतं ते पाणी टाकणार आहोत. तर अशा प्रकारे मस्त आपली अशी ही पावभाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरतून थोडंसं मी तूप टाकलेलं आहे. बटर अवेलेबल असेल तर बटर पण टाकू शकता. मस्त आपली अशी ही छान टेस्टी अशी पावभाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.